बातमी रत्नागिरीतून युद्धजन्य परिस्थितीचा घरगुती गॅसवर परिणाम झाला। अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय। रत्नागिरी शहरातली ही महत्त्वाची घडामोड समोर येते। युद्धजन्य परिस्थितीचा घरगुती गॅस पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे। रत्नागिरी शहरात अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे। म्हणजे त्यांची ड्युटी आहे, आज सणाचे दिवस आहे आणि अशा परिस्थितीत डिलिव्हरी घरी केलीच नाही आहे। नाहीलाच हो, आम्हाला आता नंबर लावून आता सिलेंडर न्यावा लागतं। ते काय म्हणाले डिलिव्हरी होणार नाही, पण तुम्हाला ताबडतोब पाहिजे असेल तर नंबर लावा आणि घेऊन जावा। ही काय परिस्थिती तुम्ही बघू शकता की ही लाईन वाढतच चाललेली आहे। आपल्यासोबत आणखीन काही ग्राहक आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे? गॅस सिलेंडर मिळतोय का? काय काय आता काय समजत नाही, काय पैसे वाढवले आहेत त्याच्यामुळेही एवढं लोकांची हाल आहेत की कशामुळे ते काही समजत नाही। तुम्ही किती दिवसापासून किती दिवसापासून गॅससाठी ट्राय करता? जवळजवळ 8 दिवस आम्ही ट्राय करतोय, 1 तारखेपासून ट्राय करतोय। बरोबर आहे। काय तुमची काय परिस्थिती आहे? काय सांगाल? तुम्ही या ठिकाणी काही महिला पण आहेत। काय सांगाल, तुम्ही या मुलीला घेऊन आलात गॅस सिलेंडर नोंदवण्यासाठी? काय सांगा, काय झालं नेमकं?